आफ्रिका खंडाचं जो पूर्ण फिजिकल स्ट्रक्चर आहे, आफ्रिकेमध्ये असणारे वाळवंट कोणकोणती आहेत, आफ्रिकेमध्ये असणारी नदी प्रणाली कशी आहे, आफ्रिकेमध्ये असणारं हवामान कोणत्या प्रकारचं आहे, तर या संदर्भाची माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉग्राफी विथ असिस्टंट प्रोफेसर नितीन पांचाळ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण जॉग्राफी या आफ्रिका खंडाच्या संदर्भाची जॉग्राफी आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. स्लाईडवरती तुम्हाला या ठिकाणी आफ्रिका खंडाचा नकाशा दिसतो आहे. आफ्रिकेचा जो काही नॉर्थकडला भाग आहे, तर या ठिकाणी भूमध्य समुद्र आहे. आफ्रिकेच्या ज्यावेळेस आपण पश्चिमेकडे येऊ तर या ठिकाणी अटलांटिक ओशियनचा भाग आहे, आणि आफ्रिकेच्या ज्यावेळेस आपण या बाजूला म्हणजे पूर्वेकडे येऊ तर या ठिकाणी हिंदी महासागराचं लोकेशन येतं, आणि आफ्रिकेचा जो काही साऊथ साईडचा भाग आहे तर त्या ठिकाणी दक्षिण महासागराचा भाग येतो. तर हे आफ्रिका खंडाचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये असणारी जी काही फिजिओग्राफी आहे, म्हणजेच थोडक्यात आफ्रिकेमध्ये असणारी जी काही प्राकृतिक रचना आहे, तर त्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. इथं नकाशावरती तुम्ही पाहू शकता की आफ्रिकेचा जो काही वायव्येकडला भाग आहे हे लोकेशन, तर या ठिकाणी ॲटलास माउंटेन आहे, ॲटलास पर्वताचा भाग आफ्रिकेच्या वायव्येकडे येतो. त्याच्यानंतर आफ्रिकेचा जो काही पूर्वेकडला भाग आहे हे लोकेशन, तर या ठिकाणी इथोपियन हायलँड्स किंवा ज्यालाच इथोपियाची उच्चभूमी असं म्हटलं जातं. उच्चभूमी याच्यासाठी कारण हा जो काही भाग आहे तो पठारी प्रदेशाचा भाग आहे, आणि आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा हा जो काही भाग येतो तो उंचवट्याचा येतो, आणि त्यामुळे त्याला इथोपियन हायलँड्स असं म्हटलेलं आहे किंवा त्याला इथोपियाची उच्चभूमी असं म्हणतात. त्याच्यानंतर आफ्रिकेचा हा जो काही पश्चिमेकडला भाग तुम्हाला हे सर्कल दाखवलेलं आहे, तर या ठिकाणी आदमावा हायलँड्स किंवा आदमावा पठाराचा भाग येतो. या ठिकाणी पण आदमावा उच्चभूमीचा भाग आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आफ्रिकेच्या दक्षिणेकडे येऊ त्यावेळेस आफ्रिकेच्या दक्षिणेकडे काही पठारं तुम्हाला दाखवलेली आहेत. कटांगा पठार, या ठिकाणी कटांगा पठाराचं लोकेशन येतं. त्याच्या दक्षिणेकडे आल्यानंतर जांभिया पठाराचं लोकेशन येतं, आणि त्याच्या साऊथ साईडला आल्यानंतर झिम्बाब्वे पठाराचं लोकेशन आहे. याच्या पश्चिमेकडे आल्यानंतर बाई पठार किंवा बाई प्लेट्यूचा पार्ट आहे, आणि अगदी दक्षिणेकडचा जो काही भाग आहे ग्रेट कारूचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. या नकाशामध्ये आफ्रिकेमध्ये येणारा जो काही महत्त्वाचे पठारी प्रदेश आहेत, तर त्या पठारी प्रदेशाची लोकेशन तुम्हाला या आफ्रिका खंडामधली दाखवलेली आहेत. तसं पाहायला गेलं तर आफ्रिकेचं जे काही फिजिकल स्ट्रक्चर आहे, तर त्या ठिकाणी बराचसा जो काही भाग आहे तो पठारी प्रदेशाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं याच्या आधी आपण जपानचं जॉग्राफी आपण अभ्यासलेलं आहे, जपानचं फिजिकल स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जपानचा जवळपास 80% जो काही भाग आहे तर तो पर्वतीय प्रदेशाचा आहे. त्यानंतर चायनाची जॉग्राफी आपण अभ्यासलेली होती. चायनामध्ये सुद्धा पश्चिमेकडला जो काही भाग आहे तर तो बऱ्यापैकी पर्वतीय प्रदेशाचा आहे. पण ज्यावेळेस आपण आफ्रिकेची जॉग्राफी आपण अभ्यासतो किंवा आफ्रिका खंडाचं ज्यावेळेस आपण फिजिकल स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेस आफ्रिकेमध्ये बराचसा जो काही भाग आहे तर तो पठारी प्रदेशाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये जे काही पठार आहे तर त्या पठाराची काही वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. या बाजूला पठाराची नावं दिलेली आहेत, आणि या बाजूला त्यांचे काही फॅक्ट्स किंवा त्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला इथं दिलेली आहेत. पहिला जो काही पठारी प्रदेश तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे कटांगा पठार आहे. कटांगा पठाराचं वैशिष्ट्य काय, तर या ठिकाणी शेती या भागामध्ये केली जाते, त्याचबरोबर पशुपालन या भागामध्ये केलं जातं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या कटांगा पठारावरती कॉपर आणि युरेनियमचे साठे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे दुर्मिळ खनिज आहे, दुर्मिळ खनिजामध्ये युरेनियमचा समावेश होतो, तर या युरेनियम खनिजाचे साठे आपल्याला या कटांगा पठारावरती पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथोपियन प्लेट्यूचा भाग दिलेला आहे, इथोपियाचं पठार आहे. हा जो इथोपियाचा पठार आहे तर या ठिकाणी टाना सरोवर आहे, लेक टानाचं लोकेशन दिलेलं आहे, जिथून ब्ल्यू नाईल नदीचा उगम होतो. ब्ल्यू नाईल जी आहे ती आफ्रिकेमधली जी सर्वात लांब नदी आहे, नाईल नदी, जी म्हणजे व्हाईट नाईल किंवा श्वेत नाईल जिला म्हटलं जातं, तर तिची उपनदी म्हणजेच ब्ल्यू नाईल, जिचा उगम या इथोपियन पठारावरून होतो, आणि टाना सरोवरामधून या नदीचा उगम होतो. हा जो काही भाग आहे इथोपियाचं जे काही पठार आहे ते विषुववृत्ताच्या जवळ आहे,
परंतु विषुववृत्ताच्या जवळ असूनसुद्धा या ठिकाणचं जे काही तापमान आहे ते तापमान कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामागचं कारण असं की इथिओपिया पठाराची एकतर उंची जास्त आहे आणि उंची जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला कमी असलेलं पाहायला मिळतं. इथिओपिया पठाराचा जो काही भाग आहे तर या इथिओपियामध्ये उंची जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान जे आहे तर ते तापमान कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ग्रेट कारू पठाराचं या ठिकाणी भाग तुम्हाला दिलेला आहे. ग्रेट कारू पठाराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी सेमी डेझर्ट रिजन्स आपल्याला पाहायला मिळतात. सेमी डेझर्ट रिजन्स म्हणजेच निमशुष्क भाग ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बाई प्लेट्यू किंवा बाई पठाराचं लोकेशन आहे. या ठिकाणी बाई प्लेट्यूचा भाग तुम्हाला दिलेला आहे. हा जो काही बाई प्लेट्यूचा भाग आहे तर ते इम्पॉर्टंट फॉर कॉपर, म्हणजे जे कॉपर आहे कॉपरच्या साठ्यासाठी हा पठारी प्रदेश ओळखला जातो. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर अँड कॅटल रेअरिंग, या ठिकाणी पशुपालन आणि त्याचबरोबर शेती या पठारावरती मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर आदमावा पठार दिलेले, आत्ताच आपण नकाशामध्ये त्यांचं लोकेशन पाहिलेलं होतं. आदमावा पठाराचा जो काही भाग आहे तो आफ्रिकेच्या पूर्वेकडल्या भागामध्ये येतो. या पठाराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी सॅवाना व्हिजिटेशन म्हणजे सॅवाना गवताळ प्रदेशाचा भाग या भागामध्ये आढळून येतो. त्याचबरोबर या ठिकाणी बॉक्साईट खनिजाचे साठे या भागामध्ये आढळून येतात. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये असणारे जे काही डेझर्ट आहेत किंवा आफ्रिकेमध्ये असणारा जो काही डेझर्टचा भाग येतो तर इथं आफ्रिकेमधले काही वाळवंट दाखवलेली आहेत. काही महत्त्वाची वाळवंट, त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. या भागामध्ये आफ्रिकेचा जो काही भाग आहे तर या आफ्रिकेमध्ये अगदी उत्तरेकडला जो काही भाग आहे, आफ्रिकेच्या ज्यावेळेस आपण इकडं उत्तर पश्चिमेला येऊ त्यावेळेस जगामधलं सगळ्यात मोठं वाळवंट हे सहारा डेझर्टचं लोकेशन या ठिकाणी दिलेलं आहे, जे आफ्रिकेच्या उत्तर पश्चिमेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आफ्रिकेच्या पूर्वेकडे आल्यानंतर या ठिकाणी लिबियन डेझर्टचं लोकेशन आहे. त्याच्या पूर्वेला आल्यानंतर या ठिकाणी न्यूबियन डेझर्टचं लोकेशन दिलेलं आहे. आता लिबियन डेझर्ट आणि न्यूबियन डेझर्ट जे आहे तर याच्यामधून नाईल नदी वाहते आणि या नाईल नदीमुळे लिबियन डेझर्ट आणि न्यूबियन डेझर्ट हे सेपरेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर या भागामध्ये या ठिकाणी हा वरचा जो काही भाग आहे तर तो बऱ्यापैकी वाळवंटाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये जिथं इथं नकाशामध्ये तुम्हाला आयताकृती जो काही भाग दाखवलेला आहे तो पूर्ण डेझर्टचा आहे. दक्षिणेकडे आल्यानंतर अगदी खंडाच्या पश्चिमेकडे नामीब डेझर्टचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जिथं नामीब डेझर्टचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर आफ्रिकेच्या ज्यावेळेस आपण मध्य भागामध्ये येऊ, दक्षिण मध्यकडे ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस या ठिकाणी कलहारी डेझर्टचं लोकेशन आहे. या नकाशामध्ये जिथं जिथं सर्कल दाखवलेले ते सर्कल म्हणजे पठारी प्रदेशाचा भाग आहे आणि जिथं आयताकृती भाग दाखवलेला आहे तर तो डेझर्टचा भाग आहे. म्हणजे आफ्रिकेच्या नॉर्थ साईडला बऱ्यापैकी संपूर्ण जो काही भाग आहे तो वाळवंटाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये सहारा डेझर्ट आहे, लिबियन डेझर्ट आहे, न्यूबियन डेझर्ट आहे. आणि आफ्रिकेच्या दक्षिणेकडे आल्यानंतर त्या ठिकाणी नामीब डेझर्ट आणि कलहारी डेझर्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे काही महत्त्वाची वाळवंट आफ्रिकेमधली त्यांची लोकेशन दिलेली आहेत. हे जे वाळवंट आहेत या वाळवंटाची पुन्हा आणखीन काही वैशिष्ट्ये आपल्याला या भागामध्ये दिलेली आहेत, ज्यामध्ये सहारा डेझर्ट जे आहे तर त्या सहारा डेझर्टचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. सहारा डेझर्ट जे आहे ते लार्जेस्ट हॉट डेझर्ट आहे, म्हणजे जगामधलं सगळ्यात मोठं वाळवंट आहे. या सहारा वाळवंटाचं जे काही लोकेशन येतं ते सब ट्रॉपिकल हाय प्रेशर झोन म्हणजेच या भागामध्ये उपोष्ण कटिबंध ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, तर या सहारा डेझर्टचं जे काही लोकेशन आहे तर हे उपोष्ण कटिबंधामध्ये येतं, जे जगामधलं सगळ्यात मोठं वाळवंट आहे. आणि या भागामध्ये जे आदिवासी जमाती राहतात, सहारा वाळवंटामध्ये जी प्रमुख आदिवासी जमात आहे तर त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुआरेग ट्राईब्स किंवा तुआरेग आदिवासी जमात या सहारा वाळवंटामध्ये राहते. त्याच्यानंतर आफ्रिकेमधलं दुसरं वाळवंट दिलेले नामीब डेझर्ट,
जे आत्ता आपण त्याचं लोकेशन पाहिलं होतं की आफ्रिकेचा जो काही दक्षिणेकडला भाग आहे, तर या दक्षिणेकडल्या भागाकडे म्हणजे खंडाच्या पश्चिमेला हे नामीब वाळवंटाचं लोकेशन येतं. या वाळवंटाचं वैशिष्ट्य असं की या भागामध्ये आता नामीब वाळवंटाचं लोकेशन जर आपण पाहिलं तर ते उष्णकटिबंधामध्ये येतं आणि उष्णकटिबंधामध्ये जे वारे वाहतात ते ऑफशोअर ट्रेड विंड्स म्हणजेच ज्याला मराठीमध्ये आपण व्यापारी वारे म्हणतो. तर या व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला नामीब वाळवंटाचं लोकेशन आहे. ज्यावेळेस व्यापारी वारे वाहतील त्यावेळेस आफ्रिकेच्या पूर्वेकडे पाऊस देतील आणि आफ्रिकेच्या ज्यावेळेस पश्चिमेकडे हे वारे यायला लागतील त्यावेळेस पावसाचं जे प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि त्याच्यामुळे आफ्रिकेच्या पश्चिमेकडे कमी पाऊस पडतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी नामीब वाळवंटाचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इथं खंडाच्या पश्चिमेला हे नामीब वाळवंट तयार होण्याचं दुसरं कारण तुम्हाला इथं दिलेलं आहे, कोल्ड बेंग्वेला करंट. आता हा शीत बेंग्वेलाचा जो सागरी प्रवाह आहे, करंट म्हणजे सागरी प्रवाह, हा या वाळवंटाच्या जवळून हा शीत सागरी प्रवाह वाहतो आणि शीत सागरी प्रवाह वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी बाष्पीभवन होणार नाही आणि पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. तर ही दोन कारणं आहेत की आफ्रिकेच्या पश्चिमेकडे नामीब वाळवंट असण्यामागचं. एकतर व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला या नामीब वाळवंटाचं लोकेशन आहे आणि त्याचबरोबर या नामीब वाळवंटापासून बेंग्वेलाचा शीत सागरी प्रवाह वाहतो. तर या दोन कारणामुळे या भागामध्ये सँडी डेझर्ट म्हणजे वाळूचं वाळवंट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि नामीब वाळवंटामध्ये जी प्रमुख आदिवासी जमात आहे तर ते हॉटेनटॉन्ट्स ट्राईब्स किंवा हॉटेनटॉन्ट आदिवासी जमात असलेली आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतरचं वाळवंट तुम्हाला या ठिकाणी दिलेले कलहरी वाळवंट. कलहरी वाळवंट जे आहे त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे रेन शॅडो इफेक्ट आहे. कलहरी वाळवंट जे रेन शॅडो इफेक्ट म्हणजे काय, तर पर्वताच्या वातविन्मुख बाजूला, म्हणजे लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत जो आहे ना, तर वातसन्मुख बाजू म्हणजे कोकण साईड आणि वातविन्मुख बाजू म्हणजे सह्याद्रीची जी पूर्वेकडली बाजू आहे पश्चिम महाराष्ट्राची, त्याला आपण वातविन्मुख बाजू म्हणतो. आणि मग पश्चिम महाराष्ट्र जो येतो तो रेन शॅडो झोनमध्ये येतो. अगदी तशाच पद्धतीनं या भागामध्ये कलहरी डेझर्टसुद्धा वातविन्मुख बाजूला येणार आहे आणि त्याच्यामुळे ते रेन शॅडो इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किंवा पर्जन्य छायेचा भाग या वाळवंटामध्ये पाहायला मिळतो. म्हणून पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी असलेलं पाहायला मिळतं. कलहरी वाळवंट जे आहे ते स्टोनी रॉकी डेझर्ट आहे. स्टोनी रॉकी डेझर्ट म्हणजे या वाळवंटामध्ये खडकांचं प्रमाण किंवा दगडगोटे ज्याला आपण म्हणू त्यांचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. कारण वाळवंट म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर वाळूच्या टेकड्या येतात, परंतु सगळीच वाळवंट काही वाळूच्या टेकड्या नसतात. त्याच्यामध्ये काही वाळवंटाचे प्रकार आहेत. त्यामध्ये काही वाळवंट खडकाची असतात, काही वाळवंट दगडगोट्याची असतात, काही वाळवंटामध्ये सगळीकडेच दूर अंतरापर्यंत वाळू असते. तर त्याच्यामध्येच कलहरी वाळवंट जे आहे तर ते खडकापासून बनलेलं आहे. या वाळवंटाचं वैशिष्ट्य आणखीन एक असं की या ठिकाणी जी प्रमुख आदिवासी जमात आहे ना, तर ती बुशमेन ही आदिवासी जमात या कलहरी वाळवंटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जी ओल्डेस्ट सर्वायव्हिंग ट्रायबल ग्रुप ऑफ आफ्रिका म्हणजे आफ्रिकेमधली सर्वात जुनी आदिवासी जमात असलेली ही कलहरी वाळवंटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर जे वाळवंट दिलेलं आहे ते म्हणजे न्यूबियन वाळवंट दिलेलं आहे. न्यूबियन वाळवंट जे आहे सेपरेटेड बाय लिबियन डेझर्ट बाय नाईल रिव्हर रॉकी डेझर्ट आहे. म्हणजे या वाळवंटामध्ये सुद्धा खडकाचा भाग जास्त आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ता नकाशामध्ये दाखवलं की उत्तरेकडे सहाराच्या पूर्वेला न्यूबियन डेझर्ट आणि लिबियन डेझर्ट आहे. तर लिबियन डेझर्टपासून सेपरेट झालेला भाग सेपरेट कुठून होतो, तर नाईल नदी जिथून वाहते तर त्या नाईल नदीच्या पूर्वेकडला जो काही भाग आहे तर त्याला आपण न्यूबियन डेझर्ट असं म्हणतो, जे आत्ता आपण नकाशामध्ये त्यांची लोकेशन पाहिलेली होती. तर हे आफ्रिकेमधले काही महत्त्वाची वाळवंट आहेत आणि त्या वाळवंटाची काही वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये असणारा जो काही बेसिन्सचा भाग आहे. आता बेसिन्स म्हणजे काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. बेसिन जसं आपण आपल्या इकडं म्हणजे वॉश बेसिन जसं म्हणतो, वॉश बेसिनचा जर भाग आपण पाहिला तर तो थोडासा खोलगट राहतो. सेम ॲज इट इज या आफ्रिकेमध्ये जिथं पठार आहे, जिथं पर्वताचा भाग आहे, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी खोलीचा भाग असणारा जो काही भाग आहे म्हणजे थोडक्यात मैदानी प्रदेशाचा भाग.
तर या मैदानी प्रदेशाला बेसिन्स असं म्हटलं जातं. मग असं थोडंसं आफ्रिकेमध्ये असणारा जो मैदानी प्रदेश आहे, तर हा मैदानी प्रदेश आफ्रिकेमध्ये कुठे येतो, तर या ठिकाणी चाड बेसिन म्हणून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं सुदान बेसिन म्हणून दिलेलं आहे. तर या ठिकाणी चाड बेसिन आणि सुदान बेसिन, तर हा मैदानी प्रदेशाचा भाग किंवा जिथं उंची कमी आहे किंवा समुद्रसपाटीपासूनची असणारी जी काही उंची आहे, तर तिथं आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते. तर हा जो काही भाग आहे हा या ठिकाणी येतो बेसिन्सचा, तो इथं नकाशामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर प्लेन्सचा जो काही भाग आहे, साहेल आणि वेल्ड हे 2 मैदानी प्रदेश दाखवलेले आहेत. आफ्रिकेच्या पश्चिमेकडे इथं जे गिनीचा आखात आहे ना, त्या गिनीच्या आखाताच्या उत्तरेकडे इथं साहेलचा प्रदेश आहे, जो मैदानी प्रदेशाचा भाग आहे. आणि या ठिकाणी वेल्ड आहे. आता वेल्ड तसं पाहायला गेलं तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाचा भाग आहे, परंतु त्या ठिकाणी मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. तर हा मैदानी प्रदेश तुम्हाला या आफ्रिकेमधला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये असणारे जे काही रिव्हर्स आहेत किंवा नद्या आहेत, त्या महत्त्वाच्या नद्या तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. लाल अक्षरामध्ये जी नावं दिलेली आहेत, या सगळ्या नद्यांची नावं दिलेली आहेत. आफ्रिकेमधल्या नद्यांचं वैशिष्ट्य असं की या ज्या नद्या आहेत, काही नद्या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. या बाजूला असणारा जो काही अटलांटिक महासागर आहे, तर या ठिकाणी काही नद्या येऊन मिळणार आहेत. त्याच्यानंतर काही नद्या ज्या आहेत त्या इकडे हिंदी महासागराला जाऊन मिळतात. त्याच्यानंतर काही नद्या इकडं उत्तरेकडे असणारा जो भूमध्य समुद्र आहे, तर त्या ठिकाणी काही नद्या जाऊन मिळतात. तर हे आजूबाजूला असणारे जे काही महासागर आहेत, तर त्या ठिकाणी या नद्या जाऊन मिळतात. मग महत्त्वाच्या नद्या ज्या आहेत, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामधली सगळ्यात लांब नदी जी आहे, तर ती या ठिकाणी नाईल नदी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. नाईल नदीचा जो काही उगम आहे तो व्हिक्टोरिया सरोवरामधून होतो आणि नाईल नदी उत्तरेकडे वाहत जाऊन या ठिकाणी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. या नदीचं लोकेशन तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर अटलांटिक महासागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, म्हणजे आफ्रिकेच्या पश्चिमेकडल्या नद्या, यामध्ये सेनेगल नदी आहे. ओके, आता हा जो काही एरिया आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला कुठलीही नदी दिसत नाही. याचा अर्थ आफ्रिकेचा हा जो काही उत्तरेकडला भाग आहे, हा पूर्ण वाळवंटाचा आहे. या ठिकाणी पाऊसच पडत नाही, त्याच्यामुळे इथं कुठल्याच नदीचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस या ठिकाणी सेनेगल नदी आहे. त्याच्यानंतर इथं नायजर नदी दाखवलेली आहे. त्यानंतर या भागामध्ये साहेल नदी दाखवलेली आहे. आता इथे चारी नदी दाखवलेली आहे. चारी नदी जी आहे ना, ती कोणत्याच भागामध्ये किंवा कुठल्याच ठिकाणी जाऊन मिळत नाही, कुठल्याच महासागराला जाऊन मिळत नाही. तर या ठिकाणी ना तुम्हाला इथे एक सरोवर दिसतं आहे, तर त्या सरोवरामध्ये ही नदी जाऊन मर्ज होते किंवा नदी जाऊन मिळते. त्याच्यानंतर या भागामध्ये कांगो नदी दिलेली आहे. ही जी कांगो नदी आहे ती अटलांटिक महासागराला येऊन मिळणारी सर्वात मोठी नदी असलेली आपल्याला पाहायला मिळते आफ्रिकेमधली. या ठिकाणी कटांगा पठारावरती या कांगो नदीचा उगम होतो. ही नदी उत्तरेकडे वाहत जाते, त्याच्यानंतर यू टर्न घेते आणि यू टर्न घेऊन ही नदी पुन्हा इकडं अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेकडे आल्यानंतर अटलांटिक महासागराला येऊन मिळणारी जी नदी आहे तर ती ऑरेंज नदी आहे. ओके, इथं ऑरेंज नदीचा भाग तुम्हाला दक्षिणेकडे दाखवलेला आहे, जी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. त्याच्यानंतर आफ्रिकेमधल्या ज्या नद्या हिंदी महासागराला जाऊन मिळत आहेत, तर त्या हिंदी महासागराला जाऊन मिळणारी जी नदी आहे, तर या ठिकाणी जांबेझी नदी दाखवलेली आहे, त्याच्याखाली लिम्पोपो नदी आहे. तर या ज्या नद्या आहेत त्या हिंदी महासागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिकेमधली जर नदी प्रणाली आपण पाहिली तर ही नदी प्रणाली थोडीशी रॅडियल ड्रेनेज सिस्टीम असलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे आफ्रिकेच्या मध्यभागामध्ये नद्या उगम पावत आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध डायरेक्शनने या नद्या वाहत जात आहेत. आणि ते काही नद्या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात, काही नद्या हिंदी महासागराला जाऊन मिळतात आणि काही नद्या इकडं भूमध्य समुद्राला जाऊन मिळतात. तर एक आकृतिबंध नद्याचा आपल्याला सांगता येईल आफ्रिकेमधला, जो या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये पाहायला भेटतो आहे. त्याच्यानंतर काही नद्या ज्या आता आपण नकाशामध्ये पाहिल्या त्यांची लोकेशन आपण नकाशामध्ये पाहिलेली आहेत. तर या ज्या नद्या आहेत तर या नद्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यामध्ये काही प्रमुख नद्या, आता सगळ्याच नद्या आपल्याला आफ्रिकेमधल्या अभ्यासता येणार नाहीत, काही प्रमुख नद्या आपण इथं पाहतो आहेत. सुरुवातीला जी नदी दिलेली आहे ती नाईल नदी दिलेली आहे. नाईल नदीचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. एकतर सर्वात लांब नदी आहे जगामधली,
या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये कापूस लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जगामधला उच्च दर्जाचा जो कापूस आहे, उच्च दर्जाचा कापूस म्हणजे ज्या कापसापासून लांब धागा निघतो, चांगल्या क्वालिटीचा जो काही कापूस आहे तर तो नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये पिकवला जातो. त्याच्यानंतर मग आपल्या इकडं सिंधू खोरं, त्यानंतर मग आपलं जे द्वीपकल्पीय पठार आहे भारताचं, तर त्या ठिकाणी म्हणजे सगळ्यात चांगल्या प्रतीचं जे कॉटन आहे, कापूस आहे, तर ते नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण नाईल नदीच्या खोऱ्यामधली माती जी आहे ती खूप जुनी आहे, सुपीक आहे आणि अशा भागामध्ये आणि एकंदरीत कापसासाठी आवश्यक असणारं जे हवामान आहे ते उष्णकटिबंधीय हवामान लागतं आणि तशा पद्धतीची अनुकूल परिस्थिती या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. नाईल नदीचा जो मुखाजवळचा भाग आहे तर या ठिकाणी पेट्रोलियमचे साठे पाहायला मिळतात. नाईल नदीमधून काही प्रमाणात जलवाहतूक केली जाते. नाईल नदीवरती काही धरणं आहेत, त्याच्यामध्ये आस्वान धरण आहे. आस्वान धरणाचं जे काही बॅकवॉटर आहे ज्याला नासिर तलाव म्हटलं जातं, तर याच्यावरती असणारे प्रकल्प आणि त्याच्यामधून मग जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे या भागामध्ये म्हणजे नाईल नदीचं इम्पॉर्टन्स हे की ज्याच्यापासून जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नाईल नदीवरती सगळ्यात मोठं धरण जे आहे ते आस्वान धरण आहे, जे इजिप्त देशामध्ये येतं. त्याच्यानंतर मुखाजवळ गेल्यानंतर सईद बंदर आहे. हा जो नाईल नदीचा जो काही भाग आहे हा मुखाकडला, तर त्या ठिकाणी सईद बंदराचं लोकेशन येतं. याच ठिकाणी अलेक्झांड्रिया बंदरसुद्धा आहे. त्याचबरोबर इजिप्तची राजधानी कैरो, त्याचबरोबर गिझा, खार्तूम जे ते उत्तर सुदानची राजधानी आहे. तर ही जी प्रमुख शहरं आहेत तर ही प्रमुख शहरं या नाईल नदीच्या काठावरती असलेली आपल्याला पाहायला मिळतात. नाईल नदीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की आपण जॉग्राफीमध्ये प्रत्येक नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आहे असं सांगतो, परंतु बऱ्याच नद्यांनी तयार केलेला जो काही त्रिभुज प्रदेश आहे तर त्याचा आकार त्रिकोणी असलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. तर त्याचा इतिहास असा आहे की सर्वप्रथम ज्यावेळेस हेरोडोटस या ठिकाणी या भागामध्ये आला त्यावेळेस त्याने नाईल नदीच्या मुखाकडला जो काही भाग आहे त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की नाईल नदीच्या मुखाकडे त्रिकोणी स्वरूपाचा भाग तयार झालेला आहे, जो इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता की या ठिकाणी मुखाकडला जो काही भाग आहे इथं नाईल नदीच्या वितरिका तयार झालेल्या आहेत. यांनी गाळाचं संचयन केलेलं आहे आणि या ठिकाणी त्रिकोणी भाग तयार झालेला आहे. तर हेरोडोटस जे आहेत तर त्यांनी अशी कल्पना केली की जसं नाईल नदीच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेश आहे तर जगामध्ये सगळीकडेच अशा पद्धतीनं त्रिभुज प्रदेश असतील आणि त्याच्यामुळे या त्रिभुज प्रदेशालाच ग्रीक भाषेमध्ये डेल्टा असं म्हटलं जातं आणि म्हणून सगळीकडे आज आपण पाहतो की प्रत्येक नदीच्या मुखाकडे असणारा जो काही भाग आहे तर तो आज डेल्टा या नावाने ओळखला जातो. तर त्याची सुरुवात या नाईल नदीच्या डेल्टापासूनच झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर या ठिकाणी कांगो नदीचं वैशिष्ट्य तुम्हाला इथं दिलेलं आहे. कांगो नदी जी आहे हिचा उगम कटांगा पठारावरती होतो. जे आता आपण काही प्रमुख पठाराची लोकेशन पाहिली तर त्यामध्ये कटांगा पठार या ठिकाणी येतं. कटांगा पठार जे आहे त्या कटांगा पठारामधून कांगो नदीचा उगम होतो. उत्तरेकडे ही नदी वाहत जाते. उत्तरेकडे जे आदिवासी या कांगो नदी खोऱ्यामध्ये राहतात तर त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेले उरुमकी. आणि कांगो नदीचा जो काही दक्षिणेकडला भाग आहे तर या दक्षिणेकडे राहणारे जे आदिवासी जमाती आहेत तर त्या कसाई आहेत. ओके, तर या नदी खोऱ्यामध्ये राहणारे आदिवासी जमाती आहेत. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी जमाती जे आहेत ना, बऱ्याचदा आदिवासी जमाती कुठे राहतात म्हटल्यानंतर आपण सहज बोलून जातो त्या जंगलात राहतात, परंतु आदिवासी जमातीचं वैशिष्ट्य असं की जिथं दुर्गम भाग आहे, जिथं राहण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे, अशा प्रत्येक ठिकाणी आदिवासी जमाती पाहायला मिळतात. जसं याच्या आधी आपण पाहिलं की वाळवंटामध्ये सुद्धा आदिवासी जमाती राहतात, घनदाट जंगलामध्ये सुद्धा आदिवासी जमाती राहतात आणि त्याचबरोबर बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा आदिवासी जमाती राहतात. तर तसंच हा जो कांगोचं जंगल आहे, घनदाट जंगल आहे, तर उत्तरेकडे उरुमकी नावाच्या आदिवासी जमाती राहतात आणि दक्षिणेकडे कसाई नावाच्या आदिवासी जमाती राहतात. त्याच्यानंतर या नदीवरती बायोमा धबधबा आहे, जो प्रसिद्ध धबधबा आहे. त्याचबरोबर पिग्मी आदिवासी जमाती या नदी खोऱ्यामध्ये राहतात. कांगो नदीचा जो काही मुखाकडला भाग आहे हा, तर इथं या ठिकाणी पेट्रोलियमचे साठे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या नदीचं शेवटचं जे वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे की कांगो नदी जी आहे ती 2 वेळेस विषुववृत्ताला क्रॉस करते.
म्हणजे ही जी नदी आहे अशी उत्तरेकडे वाहत जाईल, त्याच्यानंतर यू टर्न घेईल, यू टर्न घेऊन ज्यावेळेस दक्षिणेकडे येईल त्यावेळेस पुन्हा विषुववृत्ताला क्रॉस करणार आहे. म्हणजे उत्तरेकडे एकदा जाताना विषुववृत्ताला क्रॉस करेल आणि दक्षिणेकडे येताना आणखीन एकदा विषुववृत्ताला क्रॉस करेल, कारण आफ्रिकेच्या या भागातून विषुववृत्त गेलेलं आहे. तर या नदीचं वैशिष्ट्य असं की ही नदी विषुववृत्ताला 2 वेळेस क्रॉस करते. त्याच्यानंतर बाकीच्या इतर ज्या काही नद्या आहेत तर त्या नद्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, ज्यामध्ये या नद्यांची लोकेशन आत्ता आपण याच्यापूर्वी नकाशावरती पाहिलेली होती. यामध्ये जांबेझी रिवर जांबेझी जी आहे तर ही जी नदी आहे हिचा उगम कटांगा पठारावरती होतो. जसं आता आपण कांगो नदीचा उगम देखील कटांगा पठारावरती पाहिला, पण फरक हा आहे की कांगो नदी जी आहे ती कटांगा पठारावरून उत्तरेकडे वाहत जाते आणि जांबेझी नदी जी आहे ती दक्षिणेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे ही नदी वाहत जाते. आणि आफ्रिकेमधला जो प्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा आहे तर तो हा जांबेझी नदीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरी नदी जी दिलेली आहे नायजर नदी, उगम जो आहे तो लोमा माउंटेन्स. आता आपण नकाशामध्ये नायजर नदीचं लोकेशन पाहिलं, जे आफ्रिकेच्या पश्चिमेकडे गिनीचं जे आखात आहे त्या भागामध्ये ह्या नदीचं लोकेशन आहे. इम्पॉर्टंट रिव्हर ऑफ वेस्ट आफ्रिका, पश्चिम आफ्रिकेमधली ही महत्त्वाची नदी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ऑरेंज रिव्हर दिलेले आहे, ऑरेंज रिव्हर जिचं दक्षिण आफ्रिकेकडे लोकेशन आपण पाहिलेलं आहे. उगम जो आहे तो ड्रकेन्सबर्ग या भागामध्ये किंवा या उंचवट्यावरती पर्वतावरती या नदीचा उगम होतो. आणि ही जी नदी आहे तर ही नदी पश्चिमेकडे वाहत जाते आणि अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. या नदीची जी उपनदी आहे पुढे दिलेले, वॉल इज फेमस फॉर गोल्ड डिपॉझिट. ऑरेंज नदीची एक उपनदी आहे, त्या उपनदीचं नाव आहे वाल. आणि वाल नदी जी ओळखली जाते ना तर ती सोन्याच्या साठ्यासाठी ओळखली जाते. इथं या वॉल नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे असलेले पाहायला मिळतात. आणि शेवटची नदी तुम्हाला रिव्हर लिम्पोपो दिलेले आहे. लिम्पोपो नदीचा उगम जो आहे तो वेल्डच्या उंचवटीय प्रदेशामध्ये होतो. आणि ही जी नदी आहे ती ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकरवृत्ताला क्रॉस करते. ओके, म्हणजे आफ्रिकेमधली कांगो नदी विषुववृत्ताला 2 वेळेस क्रॉस करते आणि दक्षिण आफ्रिकेकडे लिम्पोपो नदी जी आहे ती मकरवृत्ताला क्रॉस करते. तर ही काही नद्यांची वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचबरोबर आफ्रिकेचा जो काही पूर्वेकडला भाग आहे तर हा आफ्रिकेचा पूर्वेकडला भाग ज्या ठिकाणी खचदरी आहे. ओके, आफ्रिकेच्या पूर्वेकडे असणारी जी काही खचदरी आहे या ठिकाणी काही सरोवरं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता ही खचदरी काय आहे, कशापासून तयार झालेली आहे, तर हा संपूर्ण भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरती भूपट्ट विवर्तनिकी म्हणजेच प्लेट टेक्टॉनिक थेअरी हा सिद्धांत आपण एक्सप्लेन केलेला आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर त्याची लिंक आपण सबस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती लिंक आपण देतो आहे. तर त्याच्यामध्ये ही लिंक तुम्हाला भेटेल, ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही रिफ्ट व्हॅली कशी तयार होते किंवा डायव्हर्जन बाउंड्री काय असतात हा सगळा भाग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर इथं जी रिफ्ट व्हॅली आहे तर हा रिफ्ट व्हॅलीमध्ये काही सरोवर असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता रिफ्ट व्हॅलीचा पार्ट असणारी सरोवरं कोणती, तर या ठिकाणी रिफ्ट व्हॅलीचा पार्ट असणारी सरोवरं म्हणजे जे खचलेल्या भागामध्ये ही सरोवरं तयार झालेली आहेत. त्यामध्ये लेक तुर्काना आहे, लेक अल्बर्ट आहे, लेक क्योगा आहे, त्याचबरोबर लेक टँगॅनिका आहे, लेक मालावी, लेक न्यासा. तर ही जी सगळी सरोवरं तुम्हाला दिसत आहेत म्हणजे ही जी लाईन तुम्हाला दिसते आहे ही पूर्ण खचदरीची लाईन आहे. आणि इथं व्हिक्टोरिया सरोवराचं लोकेशन येतं. तर व्हिक्टोरिया सरोवर जे आहे ते व्हिक्टोरिया सरोवर ते बऱ्यापैकी खचदरीपासून दूर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे आफ्रिकेमध्ये असणारी रिफ्ट व्हॅली आणि लेक्स हे एक आपल्याला आफ्रिकेचं वैशिष्ट्य सांगता येईल. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आपण भूरूपशास्त्राचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, भूपट्ट विवर्तनिकी किंवा प्लेट टेक्टॉनिक. तर त्याच्या संदर्भात हा भाग दिलेला आहे. आफ्रिकाचा जो काही जमिनीचा भाग आहे तर त्याच्याखाली इथं डायव्हर्जन बाउंड्री आहे. डायव्हर्जन बाउंड्री म्हणजे काय की 2 प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत आहेत. ओके, तर हे लोकेशन तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी इथं 2 जमिनीच्या प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत आहेत. आता हे हळूहळू दूर सरकत असताना सुरुवातीचा जो काही भाग आहे इथं खचदरी तयार होते. आता असाच रिफ्ट व्हॅलीचा भाग तुम्हाला इकडं आफ्रिकेमध्ये दिसतो आहे, राईट. हा जो आफ्रिकेचा खचलेला भाग आहे तेही फर्स्ट स्टेज आहे. ओके,
आता पुढे चालून या खचदरीचं काय होईल तर इथं सेकंड स्टेज तुम्हाला दाखवलेली आहे. या सेकंड स्टेजमध्ये ना हे 2 पार्ट आणखीन एकमेकापासून दूर जातील आणि मध्ये काय तयार होईल, नवीन समुद्र तयार होईल. आणि आणखीन पुन्हा नेक्स्ट स्टेजमध्ये काय होईल, आणखीन जमीन दूर दूर अंतरापर्यंत पसरेल, मध्ये महासागर तयार होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आफ्रिकेचा हा जो काही पूर्वेकडला भाग आहे ना, तर आता पुढे चलून साधारणतः 10 दशलक्ष वर्षानंतर या भागामध्ये इथं समुद्र तयार होईल. जसं आज विद्यार्थी मित्रांनो तांबडा समुद्र आहे ना, याच्याच वर गेल्यानंतर एक तांबडा समुद्र आहे. तर तांबडा समुद्रसुद्धा हा पहिल्या फेजमध्ये होता. म्हणजे आज जिथं तांबडा समुद्र आहे तिथं सुरुवातीला खचदरी होती, आज तिथं तांबडा समुद्र आहे. ओके, तर हे अशा फेजमधून हा पूर्वेकडला जो काही रिफ्ट व्हॅलीचा भाग आहे तर तो जाणार आहे. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला आफ्रिकेचं सांगता येईल. त्याच्यानंतर आफ्रिकेच्या सभोवताली असणारी जी महत्त्वाची बेटं आहेत तर त्या बेटांच्या संदर्भाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. हे जे बेटं आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, तर बरीचशी बेटं ही युरोपियन देशाच्या मालकीची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जी महत्त्वाची बेटं दिलेली आहेत तर ती महत्त्वाची बेटं त्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. मादियरा बेट दिलेलं आहे, या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे, तर ते पोर्तुगालच्या मालकीचं आहे. त्याच्यानंतर पुढे कॅनरी बेट दिलेलं आहे. आता हे जे कॅनरी बेट आहे ते जे स्पेनच्या मालकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे केप वर्डे बेट दिलेलं आहे. केप वर्डे बेट जे आहे ते खाली आफ्रिकेच्या साऊथकडे असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर रिओनियन बेट दिलेलं आहे. रिओनियन बेटाचं लोकेशन या ठिकाणी. ओके, तर जे फ्रान्सच्या मालकीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कॉमोरोस बेट दिलेलं आहे. कॉमोरोस बेटसुद्धा हे फ्रान्सच्या मालकीचं आहे. कॉमोरोस बेट ज्याचं लोकेशन मादागास्करच्या नॉर्थला येतं. सेशेलिस बेट दिलेलं आहे. सेशेलिस बेट जे आहे ते या वरच्या भागामध्ये येतं मादागास्करच्या नॉर्थ साईडला. तर या ठिकाणी हे सेशेलिस बेट तुम्हाला इथं दिसतं आहे. तर हे काही आफ्रिकेच्या सराउंडिंग असणारी महत्त्वाची बेटं तुम्हाला दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर अटलांटिक ओशियनमध्ये येणारी जी बेटं आहेत, ओके, आयलँड्स बिटवीन आफ्रिका अँड लॅटिन अमेरिका, सेंटरला येणारी बेटं, त्या बेटांची लोकेशन आणि त्यांची काही वैशिष्ट्य तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेली आहेत. असेन्शियन बेट जे एकदम सेंटरला आहे, या बाजूला आफ्रिका खंड आहे, या बाजूला लॅटिन अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका आहे. याच्या अगदी मधोमध असेन्शियन बेट आहे. त्याच्या खाली आल्यानंतर सेंट हेलेना बेट आहे आणि त्याच्या खाली आल्यानंतर ट्रिस्टन दा कुन्हा, तर हे बेट आपल्याला दिसतं आहे. आता हे जे बेट आहे ना, आता ही सर्व बेटं ब्रिटिशच्या मालकीची आहेत किंवा ब्रिटनच्या मालकीची आहेत. असेन्शन जे बेट आहे या ठिकाणी UKचं सैन्यतळ आहे या भागामध्ये. सेंट हेलेना बेट या ठिकाणी नेपोलियनचा कारावास झालेला होता. ओके, किंवा नेपोलियनला आणून या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर ट्रिस्टन डी कुन्हा आयलँड जे आहे ते जगातील सर्वात दुर्गम बेट आहे जे इथं आहे. आता या बेटाचं लोकेशन जर पाहिलं तर दूर अंतरापर्यंत जमीन नाही आहे, एकदम दुर्गम भाग असलेली ही बेटं आहेत. ओके, आणि बेटाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिफेन्सच्या बाबतीत बेटांचं महत्त्व काय आहे. ओके, तर ही बेटं अटलांटिक ओशियनमध्ये येतात. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये असणारा जो काही क्लायमेटचा भाग आहे, म्हणजे आफ्रिकेमध्ये असणारा हवामान प्रकार कोणता आहे. ओके, जसं जगामध्ये एकूण 12 प्रमुख हवामान प्रकार आहेत, त्याचे व्हिडिओ देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्रत्येक सेपरेट हवामान प्रकार आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ओके, तर त्याची वैशिष्ट्य तुम्ही त्या हवामान प्रकारामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं जाणून घ्याल. आफ्रिकेमध्ये असणारं जे काही हवामान प्रकार आहे, याच्या आधी आपण काही देशाची किंवा काही खंडाची आपण जॉग्राफी अभ्यासली, त्यामध्ये आपण पाहिलं जसं जापानचं क्लायमॅट लॉरेन्शिया टाईप आणि चायना टाईप क्लायमॅट होतं. चीनचं हवामान चायना टाईप लॉरेन्शिया टाईप आहे. आपल्या भारताचं हवामान मान्सून टाईप क्लायमॅट आहे. तसंच आफ्रिकेमध्ये सुद्धा हे जे हवामान प्रकार आहेत ना, तर काही विशिष्ट हवामान प्रकार आपल्याला आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात. आता आफ्रिकेच्या सेंटरमध्ये आलात ना, तर या भागामध्ये इथून विषुववृत्त गेलेलं आहे. तर या ठिकाणी इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट क्लायमॅट आहे. आता हा जो काही भाग आहे ना, ज्याला विषुववृत्तीय प्रकारचं हवामान आपण म्हणतो, तर या ठिकाणचं जे काही हवामान आहे इथं दररोज पाऊस पडतो. म्हणजे या ठिकाणी 12 महिने पाऊस असतो, 12 महिने एकसारखं हवामान असतं, ज्याला आपण सम प्रकारचं हवामान म्हणतो. आणि त्याच्यामुळे ना या ठिकाणी घनदाट जंगल आहे, ज्याला आपण कांगोचं जंगल म्हणतो. त्याच्यानंतर या विषुववृत्तीय वर्षावणी जी आहेत किंवा विषुववृत्तीय प्रकारचं जे हवामान आहे, त्याच्या दोन्ही बाजूला गेलात ना, हा जो काही भाग दिसतो आहे ग्रीन कलरचा फिक्कट, तर हा पूर्ण सॅवाना
टाईप क्लायमॅट आहे, म्हणजे सॅवाना प्रकारचं हवामान. आता सॅवाना प्रकारच्या हवामानाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर या ठिकाणी पाऊस जो आहे ना तो कमी पडतो. कमी म्हणजे किती, तर वर्षाचा पाऊस साधारणतः 50-60 सेंटीमीटर हा या ठिकाणी पाऊस पडतो. कमी पावसाचा भाग आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी दूर अंतरापर्यंत आपल्याला गवत पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे याला आपण सॅवाना गवताळ प्रदेशसुद्धा म्हणतो. आता सॅवाना गवताळ प्रदेशाच्या ज्यावेळेस आपण साईडला येऊ, हा भाग किंवा हा भाग, तर हा पूर्ण वाळवंटीय प्रकारचं हवामान आहे. वाळवंटीय प्रकारचं हवामान म्हणजे या ठिकाणी पाऊस खूपच कमी पडतो किंवा पाऊस पडतच नाही. तर हे वाळवंटाचे भाग येतात. जसं आफ्रिकेमध्ये आपण पाहिलं की इथं सहारा वाळवंट आहे, त्याच्यानंतर लिबिया वाळवंट आहे, त्याच्यानंतर न्यूबियन डेझर्ट आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण पाहिलं नामीब वाळवंट आहे, कल्हारी वाळवंट आहे. त्याच्यानंतर या वाळवंटाच्या साईडला गेल्यानंतर इथं भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान आहे, मेडिटेरियन टाईप क्लायमॅट. आणि तसंच दक्षिणेला ज्यावेळेस तुम्ही येचाल त्यावेळेस दक्षिणेलासुद्धा आल्यानंतर मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिकेमधला जो काही हवामान प्रकार आहे ना, तर त्यांच्यामध्ये एक सिक्वेन्स असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाताना किंवा विषुववृत्तापासून दक्षिणेकडे येताना या हवामान प्रकारामध्ये एक सिक्वेन्स आहे आणि तोच सिक्वेन्स दोन्ही बाजूला आपल्याला सारखा पाहायला भेटतो. तर विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला गेलं की सॅवाना, डेझर्ट आणि मेडिटेरियन, आणि तसंच दक्षिणेकडे जरी आलं ना तरी सॅवाना, डेझर्ट आणि मेडिटेरियन. तर या हवामान प्रकारावरती सगळ्यात जास्त अक्षवृत्ताचा परिणाम झालेला आहे आणि हा अक्षवृत्ताचा परिणाम झाल्यामुळे हा सिक्वेन्स आपल्याला या आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण इकडे येऊ ना इथोपियाच्या साईडला, तर या ठिकाणी जे हवामान आहे ते माउंटेनियस टाईप क्लायमॅट आहे. माउंटेनियस टाईप क्लायमॅट म्हणजे काय, जसं आता इथलं जे हवामान आहे, इथला जर भाग आपण पाहिला तर उंचीचा आहे आणि उंचीचा असल्यामुळे पर्वतावरती जसं उंचानुसार आपण किंवा हाईटनुसार जसं आपण वर जाऊ तसं तापमानामध्ये व्हॅरिएशन येतं. ओके, जसं पृथ्वीवरती अक्षवृत्तानुसार तापमानात व्हॅरिएशन येतं ना, तसंच उंचीनुसारसुद्धा तापमानात व्हॅरिएशन येतं. म्हणजे तापमानावरती 2 घटकांचा प्रमुख परिणाम होतो, एक लॅटिट्यूड, दुसरा अल्टिट्यूड. तर या ठिकाणी इथोपियाचा जो काही भाग आहे, तर या इथोपियामध्ये पर्वतीय प्रकारचं हवामान पाहायला मिळतं, जसं आपल्या हिमालय पर्वतामध्ये आहे. त्यानंतर हे एक हवामान प्रकार तुम्हाला दिलेलं आहे टेम्परेट ग्रासलँड, ज्याला समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणतात. आता आफ्रिकेचं वैशिष्ट्य असं आहे की आफ्रिकेमध्ये या ठिकाणी सॅवाना म्हणजे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आणि टेम्परेट ग्रासलँड व्हेल्ड म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश. आता याला समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश का म्हणायचं, कारण हे समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतं आणि सॅवाना उष्ण कटिबंधामध्ये येतं. ओके, तर या संदर्भाचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश काय असतं किंवा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश काय असतं, तर हे आफ्रिकेचं असणारं एकंदरीत हवामान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आफ्रिकेमध्ये असणारं फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे, आफ्रिकेमध्ये असणारी नदी प्रणाली कशी आहे, आफ्रिकेमध्ये असणारे हवामान प्रकार कोणकोणते आहेत, तर या संदर्भाची आपण माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.